श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर तुमच्या जीवनात खूप अडचणीत आलेले असाल तर हे स्वामींचे 20 तोडगे तुमच्या खूप कामी येणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे स्वामींचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. तर चला आपण स्वामींचे 20 तोडगे बघून घेऊयात. रात्री तांब्याच्या पेल्यात पाणी भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या. शिक्षक किंवा मंदिरातील पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान करावे. पाण्याने परिपूर्ण असलेले नारळ घेऊन आपल्या परिवारांवरून ओवाळून नदीत सोडला पाहिजे किंवा जाळून टाकला पाहिजे. मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका. नेहमी आपल्या खिशात एक चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा, ज्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते. रोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला. कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असते. नेहमी आपल्या घरात देशी गूळ ठेवा. गूळ वेळोवेळी खात राहा व आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या. पिंपळ, वड, निंब, केळीच्या झाडांना नित्य नेमाने पाणी घालायला हवं. सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणी दान करावे. पक्षी, मुंग्या, गाय, कावळा, कुत्रा इत्यादी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करावी. चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते. वाहत्या पाण्यात रेवडी व बदासे वाहून घालावे. बुधवारच्या दिवशी कन्यांनी हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान कराव्या. स्वामींच्या केंद्रात जाणे व सकाळी तारक मंत्र म्हणणे हे खूप महत्त्वाचे असते. वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानला जातो. जिना, टॉयलेट किंवा दरवाजा कोठे वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूरवडी ठेवली पाहिजे. कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावलाच गेला पाहिजे. तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालावे. झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे. दक्षिण दिशेला डोके सरकून झोपू नये. पांढरा, काळा किंवा या 2 रंगांची शाल गरिबांना दान करावी. शेवटचा तोडगा आहे मित्रांनो, घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळा व घरात सुगंधित वातावरण तयार करा. जर आपण या उपायांना अचूक प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. स्वामींचे प्रत्येक समस्येवर उपाय आहेत. या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने प्रत्येक समस्येचे निवारण होते. सुख संपत्ती कमी होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही स्वामींच्या या तोडग्यांचा एकदा जरूर वापर करून पहा. श्री स्वामी समर्थ.